येस, तर आपण आयडियम्स आणि फ्रेजेसचा हा तिसरा पार्ट बघतोय. याच्या आधी जे 2 पार्ट आहेत ते MPSC आपल्या MPSC परफेक्ट या यूट्यूब चॅनलवर टाकलेत. MPSC परफेक्ट यूट्यूब चॅनलवर तुम्ही बघून घ्या. व्होकॅब सेक्शनमध्ये एक प्लेलिस्ट बनवली आहे, तिथे सगळे दिसतील. तर आता याच्यात काय घेतोय, सगळे घेत नाही आहेत, पण बाळासाहेब शिंदे सर, महेश पाटील सर, बागल सर किंवा व्होकॅब संजीवनी जे नवीन बुक आलं आहे आता, याच्यातला जो काही नवीन डाटा आहे म्हणजे कॉमन फॅक्ट वगळता आणि जे नवीन आहेत लक्षात नाही राहू शकत किंवा ते लिहावेच लागतात, पाठ करावेच लागतात कंपल्सरी, ते फक्त लिहिलेत. बघायचे तर व्हिडिओ बघा कंटिन्यू, नाहीतर सोडून द्या आत्ताच. तुमचा वेळ अमूल्य वायाला घालू नका इथं. ओके, तर पहिले अ कट अबव म्हणजे काय, वर, तर एखाद्याच्या वर थोडंफार. मग एक्झॅक्ट मिनिंग काय याचा की एक्झॅक्ट थोडंफार वर चढ असलेला, अ कट अबव. नेक्स्ट आहे फार क्राय फ्रॉम. समजा तुम्ही त्या पवना लेक कॅम्पिंगला गेले किंवा तिकडं हिमालयात गेले आणि पॅराशूट जम्पिंग केली, तर तो जो अनुभव आहे एकदम एक्स्ट्रा ऑर्डिनरी अनुभव, त्याला आपण म्हणू शकतो की अ फार क्राय फ्रॉम. नेक्स्ट आहे फीट ऑफ द ब्ल्यूज. जिथं कुठं ब्ल्यू दिसेल ना तर त्याचा अर्थ होतो की नैराश्यात आहे, डिप्रेशनमध्ये. मग फीट ऑफ द ब्ल्यूज याचा अर्थ होतो डिप्रेशनमध्ये, निराश येतो. मॅन ऑफ द स्ट्रॉ कशी असते, पोकळ असते एकदम, तर पोकळ माणूस झाला आहे तो. म्हणजे काय, तर स्वतःचं मत नाही आहे त्याला, तो दुसऱ्यांच्याच मतानुसार वागतोय, तर त्याला म्हटलं आता पोकळ माणूस किंवा मॅन ऑफ स्ट्रॉ. नेक्स्ट मॅन ऑफ सबस्टन्सेस आहेत त्याच्याकडं. कोणते, खूप सारे महागवाले. म्हणून जो श्रीमंत माणूस आहे, शक्तिमान माणूस आहे, त्याला मॅन ऑफ सबस्टन्सेस असं म्हटलं जातं. रिफ्ट इन द ल्यूटमध्ये रिफ्ट घेतली आहे. एक्झॅक्टली काय झालं आहे, तर तिथं मतभेद निर्माण झाला आहे, त्यांच्यात वादविवादाचा मुद्दा तयार झाला किंवा डिस्प्यूट आहेत त्यांच्यात, म्हणून रिफ्ट इन द ल्यूट. एक्झॅक्टली ल्यूटचा अर्थ काय रे, ल्यूट म्हणजे ते संतार का संतुरवाद काय असतं ना ते. तर रिफ्ट इन द ल्यूट म्हणजे विसंवाद निर्माण झाला आहे, कारण ते तार तुटली त्या संतारची काय जे असतं ते विना तर त्याची तार तुटली आणि रिफ्ट तयार झाली. म्हणजे काय समजलं तुम्हाला, रिफ्ट इन द ल्यूट, तर तार तुटली आणि विसंवाद निर्माण झाला असं लक्षात ठेवू शकतो. नेक्स्ट आहे अ स्मॉल फ्राय. याचा अर्थ होतो की ज्याचा अजिबात महत्त्व नाही आहे, ज्याला एकदम स्मॉल येतो आणि त्याला फ्राय करून पण खाऊ शकतात मोठे लोक, म्हणजे ज्याचं महत्त्व नाही आहे, एकदम क्षुल्लक आहे असा. अबव बोर्ड, त्या माणसाचं नाव बोर्डवर लिहिलं आहे, इतका तो इम्पॉर्टंट पर्सन आहे. इम्पॉर्टंट काय, तर तो हॉनेस्ट आहे, प्रामाणिक आहे, म्हणून अबव बोर्डचा अर्थ होतो की प्रामाणिक जो माणूस आहे त्याला, एकदम स्वच्छ व्यवहार त्याचे असतात, त्याला म्हटलं जातं अबव बोर्ड. आणि तो इतकं प्रामाणिक आहे की त्याचं नाव बोर्डवर, अबव बोर्ड आहे ना, तर ते तिथं लिहिलं जातं. त्याच्यावर आपण डाऊट वगैरे नाही घेऊ शकत वगैरे, सगळं काय माझ्यासारखं असं त्यात. नेक्स्ट आहे ॲज ड्राफ्ट ॲज ब्रश. याचा अर्थ होतो की अतिशय एकदम मूर्ख आहे, ब्रश सारखा मूर्ख आहे. ब्रशला मी मूर्ख लक्षात ठेवतो, आता मला पण नव्हतं माहिती, नवीन आहे. ॲज ब्रश म्हणजे मूर्ख माणूस. ॲज क्रो कसे फ्लाईज होतात तर एकदम सरळ रेषेमध्ये, मग जो सरळ मार्गे चालणारा माणूस आहे त्याला ॲज क्रो फ्लाईज किंवा सरळ मार्गाने चालणारा वगैरे म्हणू शकतो. ॲट लूज एंड्स म्हणजे माझ्यासारखा रिकाम टेकडा, ज्याला काहीच कामं नाही आहे, जो यूट्यूबवर व्हिडिओ बनवत बसतोय अभ्यास करून स्वतःचं सोडून ते सगळं, तर ॲट लूज एंड्स जो रिकाम टेकडा आहेत. ॲट क्रॅक ऑफ डाऊन. आता इथं डाऊन दिसलं ना तर हे DAWN आहे, ठीक आहे. तर डाऊन म्हणजे भल्या पहाटे. ॲट क्रॅक ऑफ डाऊन त्याला VRs असं पण म्हटलं जातं, WEEHOURS, VRs भल्या पहाटे. बेब्स इन द वूड म्हणजे काय रे, जंगल. मग जंगलमध्ये बेब्स गेलं, बेब्स म्हणजे कोण, तर आपली बेब्स, तुमची बेब्स म्हणजे लहान मुलं जे आहेत ते, म्हणजे निष्पाप लोक, ज्यांना जास्त अनुभव नाही आहेत, जे भोळे आहेत, ते जंगलात गेलेत. बेब्स इन द वूड. नेक्स्ट बॅट ऑन आयलिड. डोळ्यावर काय ठेवलंय, म्हणजे ते आयलिडला म्हणतो आपण पापण्या, तर बॅट ऑन आयलिड. अनपेक्षित घटना घडली तर आश्चर्य वाटतं आपल्याला, पण ज्या माणसाच्या पापण्या झाकल्यात, बॅट ऑन आयलिड आहे, त्याला तसं काहीच आश्चर्य वाटत नाही.
तो काहीच प्रतिक्रिया देत नाही, त्याचं कायम जे चेहरा असतो तो निर्विकार असतो, त्याला म्हटलं तर बॅट ऑन आय लीड. नेक्स्ट आहे स्ट्रक इन द ग्रो. स्ट्रक इन अ ग्रो. एकच गोष्ट जर एकाच पद्धतीनं बराच काळ केली तर ती कंटाळवाणी होती. म्हणजे आता जे काय ऑडिओ बनवत होतो रेडिओ MPSCवर, मग ते कंटाळवाणी झालं ते तुम्हाला, किंवा तो पुस्तकातून बनवले झालं, पुस्तक झालं, पण आता हे आयडियम्स होक्याब वगैरे कुठून करू ना, तर ते तुम्हाला काय झालं होतं, स्ट्रक इन अ ग्रूव्ह झालं होतं. म्हणून आपण हे व्हिडिओ बनवतोय आता नवीन पद्धतीनं. नेक्स्ट आहे बी नो स्प्रिंग चिकन. बी नो स्प्रिंग चिकन म्हणजे तरुण नाही येतो. स्प्रिंग हे बघा, नो काय, स्प्रिंग चिकन नाही आहे म्हणजे तो वृद्ध आहे, वयस्क आहे. ओके. नेक्स्ट बी ऑन टेंटर हुक्स. टेंटर हुक्समध्ये आहे म्हणजे एकदम अस्वस्थ आहे तो, काळजीत आहे, चिंतेत आहे. टेंटर हुक्स मी लक्षात कसं ठेवले की त्याचं टेंट उडून जाईन हवेनं म्हणून तो टेन्शनमध्ये, आणि त्यांनी टेंटला हुक मारून ठेवलेत ते उडून जाऊ नये म्हणून तो टेन्शनमध्ये, असं मी लक्षात ठेवले. नेक्स्ट आहे बीट डेफियन्स. बीट डेफियन्स याचा अर्थ होतो की इग्नोर करणं, कोणालाच जुमानत नाही, कोणालाच दाद देत नाही, सगळ्यांना धुडकावून लावतो, ते झालं बीड डेफियन्स पाहिजे होतं, ते स्पेलिंग चुकली. BID बीड डेफियन्स असं आहे ते. तर बीड डेफियन्स म्हणजे इग्नोर करणारा, कोणाला जुमानत नाही तो. नेक्स्ट बकल डाऊन. बकल डाऊन म्हणजे मनापासून काम करणं. आता जे काय मी फ्री वगैरे शिकवते तुम्हाला, तरी पण मी असं काय वर करत नाही, बकल डाऊन करतोय. बकल डाऊन म्हणजे मनापासून काम करतोय. लक्षात कसं ठेवले की तो काम करतोय डाऊन, मान खाली घालून मनापासून काम करतोय, बकल डाऊन. बाय फिट्स अँड स्टार्ट्स. आता हे तुम्हाला खूप इलॉजिकल, पागलपणा, पंचटपणा, फालतूपणा, नालायकपणा, नॉनसेन्सपणा काही जरी वाटत असलं तरी जेव्हा तुम्ही 4 ऑप्शन बघता एक्झाममध्ये, तर ते असं जे मी काय सांगतोय, खाली बघतोय, टेंटला हुक मारलेत, हे तुम्हाला जरी आठवलं तरी तुमचा मार्क वाचणार आहे, याच्यावर विश्वास ठेवा. आणि ते वाचताना तलाठी भरतीला अनेक जणांनी बघितले ॲज इट इज. ओके, ठीक आहे. बकल डाऊन करून काय करतोय तो, बकल बनवतोय, तर काम करतोय, मनापासून काम करतोय. बाय फिट्स अँड स्टार्ट्स. बाय फिट्स अँड स्टार्ट्स. फिट्स अँड स्टार्ट्स म्हणजे इरेग्युलर जो काम करतो, अनियमितपणे काम करतो, बाय फिट्स आणि स्टार्ट्स. त्याच्याऐवजी बकल डाऊन होतं, त्याच्या विरुद्ध बकल डाऊन म्हणजे मनापासून काम करत होता. नेक्स्ट बाय अँड लार्ज. बाय अँड लार्ज याचा अर्थ होतो कम्प्लीट, ऑन द होल. ओके, आता इकडे गेलो का आपण, नाही तेच सुरू आहे. तर नेक्स्ट चिकन आउट. सिजलला आलता चिकन आउट. चिकन आउट झालं म्हणजे कच खाल्ली आपण. आपलं चिकन म्हणजे काय म्हणू, कोंबडीचं जे पिल्लू आहे ते कसं गेलं डचकतं की लगेच मागं सरकतं, मग चिकन आउट झालं म्हणजे काय, कच खाल्ली, त्यांनी लगेच माघार घेतली. तर चिकन जिथं जिथं शब्द दिसला तिथं कोंबडीचं पिल्लू आठवायचं आणि तिथं लॉजिक लागून बघायचं. कॉक शुअर. शुअर म्हणजे खात्री असणं, पण इथं काय कॉक शुअर म्हणजे आत्मविश्वास आहे त्याच्यात, तो शुअर आहे पण तो कॉक आहे म्हणजे फाजील आत्मविश्वास आहे त्याच्यात. ठीक आहे, ओव्हर कॉन्फिडंट म्हणतो ना आपण प्रत्येक वेळेस, तर ते कॉक शुअर म्हणायचं. आता याच्यानंतर तू कॉक शुअर आहे म्हणजे तुझ्यात आत्मविश्वास आहे पण तो फाजील आहे. म्हणजे तू मराठी वाळंबी पुस्तक नाही वाचलं आणि तुला 50 पैकी 50 मराठीत घ्यायचे. ठीक आहे, तू कॅब नाही केलेली आणि तुला 50 पैकी 40 मार्क इंग्लिशमध्ये घ्यायचे. तू कॉक शुअरपणा करतोयस. नेक्स्ट आहे क्लॅव्हन हुक. क्लॅव्हन हुक म्हणजे वाईट हेतू असणं. क्लॅव्हन हुक. कट अ स्वाट थ्रू. कट अ स्वाट थ्रू. कट केलाय स्वाट थ्रू. कंबाईन बीला आला होता, तर याचा अर्थ होतो मुख्य भाग नष्ट करणं. स्वाटचा अर्थ काय होतो, स्वाटचा अर्थ होतो कापणी. तर कट अ स्वाट थ्रू, मुख्य भाग नष्ट केला. कट कॉर्नर्स असा एक आयडियम आहे पुढं. ईडीएम का ईडीएम म्हणतात वाटतं त्याला, मला एवढे उच्चार नाहीत. तर कट कॉर्नर्स, कॉर्नर्सला कट केले म्हणजे पैसा आणि वेळ वाचवण्यासाठी एखादं काम जे होतं त्याला सांगितलं की बाबा हे काम नीट कर, तर त्याने काय केलं, तो आता मी जर ते कॉर्नर कट केले तर माझे पैसे वाचतील आणि वेळ पण वाचेल. कारण मला कॉर्नरला एखादं काम दिलं आहे, समजा त्याला रंग मारायला दिला आहे, कॉर्नरला रंग मारायला जास्त वेळ लागतो, मग तो काय करतो, कॉर्नरलाच कट करून टाकतो की माझे पैसे पण वाचतील आणि माझा वेळ पण वाचेल. तर पैसे आणि वेळ वाचण्यासाठी ती गोष्ट व्यवस्थितपणे न करणं त्याला म्हणू शकतो आपण कट कॉर्नर्स. नेक्स्ट आहे फेल टू सी. तो बघण्याला फेल झाला म्हणजे काय, त्यांनी ध्यानात नाही घेतलं, त्याच्या लक्षात नाही आलं. फेल टू सी, त्याच्या ध्यानात नाही आलं.
हॉब्सन्स चॉईस, बळजबरीची चॉईस. ठीक आहे, मी जर चप्पल घ्यायला गेलो दुकानात, मला पाहिजे होती अशी, मी एकदा इंटरनेटवर फोटो बघितला आणि मला तशीच चप्पल पाहिजे होती, पण मी गेलो कोणासोबत, पप्पासोबत गेलो. मग ते पप्पासोबत गेल्यानंतर आपल्याला तशी चप्पल घेता येत नाही, किंवा जर ती दुकानात नसली आणि जर पप्पाला घेऊन गेलो, अर्धा एक तास त्याचं डोकं खाल्लं, तर पप्पा काय म्हणतील, इथं कशाला आणलं होतं, मला मार खायचं का. म्हणून आपली ती चप्पल घेणं दुकानातून ही काय झाली, हॉब्सन्स चॉईस झाली. एक्झाम्पल, आता तुम्ही होकॅप बघताय, तर नवीन होकॅप तुम्हाला कुठं मिळणार नाही. यूट्यूबला इंग्लिशवाल्यांचे, हिंदीवाल्यांचे, SSCवाल्यांचे किती पण जर बघितले, तर हे नवीन कलेक्शन कुठंच नाही आहे, ते सगळं असंच फालतू कलेक्शन आहे. तर माझे व्हिडिओ बघणं ही तुमची काय बळजबरीची चॉईस आहे, हॉब्सन्स चॉईस आहे. ओके, नेक्स्ट आहे इनफ फिक्स आहे. इनफ फिक्स आहे तो म्हणजे संकट काळात आहे, त्याच्यावर समस्या आली आहे, त्याच्या आयुष्यात कठीण काळ आहे, त्याला म्हटलं जातं इनफ फिक्स. इनफ फ्लटर उत्तेजित अवस्थेत आहे. मग जेव्हा ड्रिंक वगैरे करतात किंवा ड्रग्ज वगैरे घेतात तेव्हा उत्तेजित अवस्थेत असतात. किंवा जर प्रिलिमचा निकाल लागला आणि कट ऑफ 19 लागला, तर आपण मेन्सला गेलो तर आपण इन फ्लटर असतो, उत्तेजित अवस्थेत असतो. नेक्स्ट इन क्लोवर म्हणजे एकदम लक्झरीमध्ये, ऐशारामात राहणं, इन क्लोर असं त्याला म्हटलं जातं. नेक्स्ट आहे फ्यू अँड फार बिटवीन. इथं बघा, फ्यू अँड फार बिटवीन याचा अर्थ होतो की कधी मधी, अधूनमधून. फ्यू अँड फॉर बिटवीन. फ्यू म्हणजे कमी, फार म्हणजे खूप जास्त लांब, तर त्यांच्यामधलं म्हणजे कधी मधी, फ्यू अँड फार बिटवीन. लक्षात आलं. क्रूक शब्दाचा अर्थ लिहून घ्या, गुन्हेगार. क्रूक म्हणजे गुन्हेगार. नेक्स्ट आहे 40 विंग्स. दुपारी जेवल्यानंतर आपण जी वामकुक्षी घेतो, 10 मिनटं म्हणून 2 तास झोपतो, त्याला म्हटलं तर 40 विंग्स. ठीक आहे, 40 मिनिटाची जी झोप असते 40 विंग्स वामकुक्षी, असं मी लक्षात ठेवले. नेक्स्ट आहे फ्रॉम पिलर टू पोस्ट. आता तुम्हाला एखादं काम करायचं आहे, सरकारी कार्यालयात गेले तर तुम्ही एका डेस्कवर गेले, सरकारी कशाला SBIला जर गेले तर ह्या डेस्कवरून तो म्हणतो तिकडे जा, तो म्हणतो तिकडे जा. तर फ्रॉम पिलर टू पोस्ट तुम्हाला फिरायला होतात. समजलं आता, एका माणसाकडून दुसऱ्या माणसाकडे जाणं हळूहळू. नेक्स्ट आहे गर्ड ऑफ द लायन्स. गर्ड म्हणजे कंबर, कंबर कसणे. गर्ड ऑफ द लायन्स, कंबर कसणे. हँड इन ग्लोव्ज. आता ग्लोव्ज जे घातले होते आपण कोविडच्या काळामध्ये, आयुष्यात कधी बघितले नव्हते, ते पण घातले होते. किंवा डॉक्टरांच्या हातामध्ये जे ग्लोव्ज असतात ते कसे असतात, एकदम फिट होतात, एकदम परफेक्ट होतात, हँड इन अ ग्लोव्ज. तर ते घनिष्ठ संबंध असणे त्याला म्हणू शकतो आपण हँड इन ग्लोव्ज. नेक्स्ट आहे हॅव वन्स फिंगर इन द टिल. हॅव वन्स फिंगर इन द टिल. आता त्यांनी काय केलं आहे, जिथं तो काम करत होता तिथंच बोट घातलेत. हॅव वन्स फिंगर इन द टिल म्हणजे जिथं तो काम करत होता तिथंच पैशाची चोरी केली. हॅव वन्स फिंगर इन द टिल, जिथं काम करत होता तिथंच त्यांनी पैशाची चोरी केली, तिथंच त्यांनी फिंगर घातले त्या टिलमध्येच, जिथं काम करत होता तिथंच. ओके, नेक्स्ट आहे हेड ओव्हर हिल्स. हेड ओव्हर हिल्स. आता ते ॲन्युअल फंक्शन वगैरे जेव्हा असतं तेव्हा माझ्या मित्रांनी त्या गर्लफ्रेंडच्या बुटाची लेस बांधली होती, शूजची लेस, गर्लफ्रेंडच्या शूजची लेस बांधली होती. तेव्हा मी चुकून अनावधानाने तो फोटो क्लिक केला होता, कारण मला वाटलं होतं की ती ही एक गोष्ट मोठी आहे, ग्रेट आहे, कारण की मुलगा एवढं करतोय. पण नंतर त्याची ती मजाक उडवली गेली, तर ते माझ्या अंगलट आलं. तर याच्यावरून मला ही आयडिया पाठ झाली, हेड ओव्हर हिल्स म्हणजे त्याचं जे डोकं आहे ते तिच्या हिल्सवर आहे, तो ठेवू शकतो. का ठेवू शकतो, कारण तो तिच्या प्रेमात वेडा झालेला आहे. डन. इन अ हब म्हणजे चिडणं. आता जेव्हा मी त्याचा फोटो काढला होता आणि ते कौतुकास्पद होतं खरं तर, कारण एखाद्या मुलीच्या शूजची लेस जर तो बांधतोय काळजीपोटी, तर ते मला कौतुकास्पद वाटलं. मी तो फोटो काढला कारण मला वाटलं होतं तो हेड ओव्हर हिल्स आहे तिच्या प्रेमानं, अगदी वेडा झालं आहे. पण नंतर समजलं, म्हणजे त्यांनी जेव्हा वेगळा अर्थ घेतला तेव्हा तो इन हब झाला. इन अ हब झाला, HUFF म्हणजे चिडला. नेक्स्ट इन अ जाम. इन अ जाम म्हणजे अडचणीत सापडला. ते फ्रूट जाम वगैरे असतं का, कसं असतं चिपचिपीत, तर इन अ जाम. किंवा आपण म्हणतो सूपमध्ये अडकला. सूपमध्ये पण आपण म्हणतो ना ते इडियममध्येच पाठ केलं आहे सूप, तर ते सूपमध्ये पण अडचणीत, जाममध्ये अडकला तरी पण अडचणीत. नेक्स्ट इन अ हाय डज. काय डजॉन. इन अ हाय डजॉन. आता या डजॉनचा अर्थ होता असतो रागात. रागात इथंच लिहून घ्या, इथंच पाठ करा. नवीन शब्द दिसला की पाठ करायचा.
इन हायड्रोजन रागात. नेक्स्ट इन लिव्ह ऑफ, याचा अर्थ होतो च्या ऐवजी, इन्स्टेड ऑफ. इन्स्टेड ऑफ. इन लिव्ह ऑफ म्हणजे च्या ऐवजी. इन द ब्लूज, तर ब्लूजचं सांगितलं तुम्हाला, जिथं ब्लू दिसेल तिथं एकतर नैराश्यात असतो, उदास असतो, डिप्रेशनमध्ये असतो. इन द ब्लूज. आणि इथं वर काय बघितलं होतं आपण, आठवते का? हा बघा, फिट ऑफ द ब्लूज आणि इन द ब्लूज, तर दोघांचा अर्थ सेम होतो. नेक्स्ट आहे इन द ऑफिंग. इन द ऑफिंगचा अर्थ होतो नजीकच्या काळात ते घडणारे. इट्स लाईक ॲपियर टू बी हॅपन सून. इन्स आणि आउट, मला एखाद्या बुलबुलाच्या आतमध्ये कसं घुसायचं ते पण माहिती आहे आणि बाहेर निघायचं कसं ते पण माहिती आहे. म्हणजे मला त्याची इत्यंभूत माहिती आहे, पूर्णपणे खाचाखोचा तिथल्या माहिती आहे, पूर्ण माहिती आहे. इन्स आणि आउट्स मला सगळे माहिती आहे. लाईट फिंगर्ड पर्सन, त्याचे फिंगर एवढे लाईट आहे की तो लगेच कुठून पण काय पण वस्तू ढापतो, चोरी करतो. म्हणजे क्लेप्टोमॅनिया असं काहीतरी शब्द पाठ केला होता आपण वन वर्ड सबस्टिट्यूशनमध्ये. तर लाईट फिंगर्ड पर्सन याचा अर्थ होतो चोर. लॉक स्टॉक अँड बॅरल. लॉक स्टॉक अँड बॅरल याचा अर्थ सेम होतो, जो इन अँड आउटचा होतो. म्हणजे त्याला लॉक पण माहिती आहे कसं तोडायचं, स्टॉक पण माहिती आहे कुठं ठेवला आहे, आणि बॅरल पण माहिती आहे. नेक्स्ट मेक बिलीव्ह. मेक बिलीव्ह म्हणजे लोकांना आपल्यावर बिलीव्ह कसा होईल खोटं खोटं बोलून, त्याचं ढोंग करायचं. लोकांना आपल्यावर विश्वास बसावा असं ढोंग करायचं, म्हणजे ढोंग करणं. मेक बिलीव्ह. मेक बॉथ एंड्स मीट. दोन्ही एंड मीट करायचेत, म्हणजे काय तर कसा बसा उदरनिर्वाह करायचा आहे. आता इथं दोन्ही एंड्स कोणते, एक हाताचा आणि एक तोंडाचा. तर मेक बॉथ एंड्स मीट म्हणजे दोन्ही हाताचा आणि तोंडाचा मीट करायचा आहे एंड, त्याचा अर्थ उदरनिर्वाह करायचा आहे. ओके, सोडा. नेक्स्ट आहे ऑल मून शाईन. ऑल मून शाईन म्हणजे निरर्थक बडबड करणं. पॉइंटलेस, ज्याला काहीच अर्थ नाही आहे ती बडबड करणं, ऑल मून शाईन. नेक्स्ट आहे नेक अँड क्रॉप. त्याला एवढं मारलं, कसं मारलं, नेक अँड क्रॉप मारलं, म्हणजे त्याची मान पण तुटली आणि त्याची क्रॉप शर्ट पण ते फाटलं, क्रॉप टॉप झाला त्याचा. ठीक आहे, म्हणजे खूप मारलं. त्याच्यावरून लक्षात ठेवा, नेक अँड क्रॉप इथपर्यंत त्याला मारलं. ऑन द म्हणजे खूप मारलं. नेक अँड क्रॉपचा अर्थ होतो खूप. नेक्स्ट ऑन द ब्रिंक ऑफ. ऑन द ब्रिंक ऑफ याचा अर्थ होतो की काठावर आहे, कडेवर आहे एकदम. ऑन द कार्ड्स म्हणजे ते कार्डवर जे लिहिलं आहे ते निश्चित होणार आहे. ठीक आहे, ते 100% होणार आहे म्हणून ते कार्डवर लिहिलं आहे. इथं असंच पाठ ठेवा, कारण जे कार्डवर पुढचा इडियम येणार आहे तो पण याच्यानेच लक्षात राहणार आहे. आता जे काय कार्डवर लिहिलं आहे ते काय होणार आहे, फिक्स. लक्षात ठेवा की फिक्स होणार आहे, ती निश्चितता आहे, म्हणूनच ते कार्डवर लिहिलं आहे. ऑन द लेवल. ऑन द लेवल म्हणजे प्रामाणिक आहे. आणि ऑन द स्क्वेअर त्याचा पण अर्थ सेम होतो. ठीक आहे, ऑन द लेवल, ऑन द स्क्वेअर सेम होतो. जसं इन्स अँड आउट्स, लॉक स्टॉक बॅरल सेम होत होता. त्याला इन आउट माहीत होतं, लॉक कसं तोडायचं माहीत होतं. ठीक आहे, म्हणजे सगळी माहिती होती. तसं ऑन द लेवल आहे प्रामाणिक आहे, ऑन द स्क्वेअर आहे प्रामाणिक आहे. नेक्स्ट पेल मेल. पेल मेल म्हणजे गोंधळ, गोंधळाची परिस्थिती असणे, कन्फ्युजन असणं, पेल मेल आहे. एक्झाम कधी होणार आहे रे ग्रुप सी मेन्सची माहीत नाही, पेल मेल आहे, गोंधळाची स्थिती आहे. नेक्स्ट आहे पिंक स्लिप. पिंक स्लिप म्हणजे आता इथं आलता फॉरेस्टला आलता हा प्रश्न. ठीक आहे, आणि सगळ्यांना नवीन वाटला तो, पण नवीन नव्हता, आपल्याच पुस्तकातून होता. पिंक स्लिप म्हणजे नोकरीवरून जेव्हा काढून टाकतात बळजबरी तेव्हा त्याला ती पिंक स्लिप दिली जाते. ठीक आहे, की बाबा धर आता गुलाबी दिवस आहेत तुझे, सोडून चाललाय तू कंपनी, हे धर पिंक स्लिप धर. नेक्स्ट आहे पिन मनी म्हणजे बायकोजवळ गृह खर्चासाठी जे पैसे दिले जातात नवऱ्याकडून त्याला म्हटलं तर पिन मनी. किंवा तुमची पॅन्ट टांगलेली असते आणि मग बायको 500ची नोट काढते, 1000ची नोट काढते, तर ती झाली पिन मनी. नेक्स्ट आहे पॉईंट ब्लॅक. पॉईंट ब्लॅक म्हणजे रोखठोक बोलतो, जसं मी डायरेक्टली बोलतो. ठीक आहे, स्पष्टपणे बोलतो. तुम्हाला राग येतो, वाईट वाटतं, चुकीचं वाटतं, मास्तरने असं नाही बोलायला पाहिजे वगैरे, पण मी मास्तर नाही आहे, मी सर नाही, मी तुमचा मित्र आहे, त्यामुळे मी पॉईंट ब्लॅक बोलतो. ओके, नेक्स्ट रीड मनी. रीड मनी म्हणजे एकदम कॅश, नगदी पैसे, रोख पैसे, त्याला रीड मनी म्हटलं जातं. नेक्स्ट आहे सॉल्ट ऑफ द अर्थ. सॉल्ट ऑफ द अर्थ म्हणजे विश्वासू व्यक्ती, जो महत्त्वाचा पण आहे, विश्वासू पण आहे. आता सॉल्ट खूप महत्त्वाचं असतं, मीठ कशात, भाजीत, म्हणून ते विश्वासाचं आहे, महत्त्वाचं आहे. सॉल्ट ऑफ द अर्थ. सी वन्स वे. सी वन्स वे म्हणजे इच्छुक आहे.
विलिंग आहे, निवडणुकीला उभं राहायचं आहे, तर तुम्ही काय सी वन्स वे इच्छुक आहात. स्टाफ ऑफ, ते स्टाव ऑफच आहे, स्टेव ऑफ आहे का काय काय मला नाही माहिती, पण स्पेलिंग त्यामुळेच लिहिल्यात आपण. तर स्टाव ऑफ म्हणजे प्रिव्हेंट करणं, दूर ठेवणं, प्रिव्हेंट, PREVENT, प्रिव्हेंट. तर स्टाव ऑफचा अर्थ होतं प्रिव्हेंट करणं. आणि सी वन्स वे याचा अर्थ काय होतो, इच्छुक. ओके. नेक्स्ट आहे स्कॉट फ्री. आता स्कॉटवरून मला स्कॉटलंड आठवतं आणि ते स्कॉट फ्री आहे म्हणजे काय, तिथं सेफ आहे, मोकाटे. एक सेकंड मी तुम्हाला सांगतो त्याचा अर्थ. स्कॉट फ्री, तर इथं स्कॉटलंड आहे आणि मला तिथं आठवलं की ते सेफ आहे. याचा अर्थ असा होतो स्कॉट फ्रीचा की जे मोकाट आरोपी आहेत तर ते सोडले जातात असेच तुरुंगातून वगैरे, जामिनीवर वगैरे, किंवा काही लोक गुन्हे करून पण बाहेर फिरतात, निवडणुकी लढवतात, तर ते काय स्कॉट फ्री आहे. समजलं आता. मोकाट लोक जे असतात तर ते सही सलामत सोडून दिले जातात, तेव्हा स्कॉट फ्री असं आपण म्हणू शकतो. द रँक्स अँड फाईल, द रँक अँड फाईल्स म्हणजे सामान्य लोक. द डाय इज कास्ट अँड द ज्युरी इज आउट, दोन्हींचा अर्थ सेम होतो. द डाय इज कास्ट अँड द ज्युरी इज आउट, याचा अर्थ आहे की ते तुमचं मरण आहे ना, ते कास्ट केलं आहे म्हणजे लिहिलं गेलं आहे तर ते फिक्स होणार आहे. अँड द ज्युरी इज आउट म्हणजे ज्युरीने जो डिसिजन घेतला आहे तो आउट झाला आहे, आता तो बदलता येणार नाही. म्हणजे काय, तर दोन्हींचा अर्थ होतो की ते फिक्स आहे, ते होणारच आहे. ऑन द कार्ड्स असं एक आपण पाठ केलं ते सेम. नेक्स्ट टू द लाईन. टू द लाईन, टू द लाईन म्हणजे आता जे आपले वरिष्ठ आहेत, मी असं लक्षात ठेवलं आहे बघा, वरिष्ठ आहेत त्यांनी जर सांगितलं की माझ्या टोला हात लाव म्हणजे त्याच्या त्या पायाच्या बोटाला, तर आपण लावतो. म्हणजे वरिष्ठानं जे काही काम सांगितलं ते आपण करायला भाग पडतो, त्याला म्हटलं आता टू द लाईन. नेक्स्ट आहे टू बी डॉग विथ टू टेल्स. आता जो कुत्रा आहे त्याला दोन शेपटी आहे आणि त्या दोन शेपटी असल्यामुळे त्याला अभिमान वाटतो एखाद्या गोष्टीचा. तर हे काय लक्षात ठेवता येईल तुम्हाला, एखादी गोष्ट त्याच्याकडे एक्स्ट्रा आहे म्हणून त्याला फार अभिमान बाळगतो तो, त्याच्याकडे पैसा आहे किंवा दोन शेपट आहेत म्हणून तो फार आनंदित होतो, अभिमान बाळगतो. नेक्स्ट टू बी टिकल्ड पिंक और टू बी पिकल्ड डेथ. फॉरेस्टला प्रश्न आला होता हा, तर याचा अर्थ होतो की मजा वाटलेला, म्हणजे टू बी टिकल पिंक म्हणजे एकदम गमतीशीर वाटते, मजा वाटते. नेक्स्ट आहे टू ब्रिंग समवन बुक. एक साईडला आलता बुक म्हणजे त्याची पप्पा नसताना आपण मम्मीजवळ गोंधळ केला तर मम्मी काय म्हणते, थांब पप्पाला येऊ दे मग तुझा हिशोब पाहते. ब्रिंग समवन टू बुक म्हणजे त्याला शिक्षा करणं, हिशोब पाहणं म्हणजे शिक्षा करणं. नेक्स्ट आहे टू बकल डाऊन. झाले रे बकल डाऊन, काय सांगितलं होतं, डाऊन खाली, खाली बघून काम करायचं, मन लावून गंभीरपणे काम करायचं आहे. नेक्स्ट टू कॅरी वेट, वजन कॅरी करायचं आहे. टू कॅरी वेट, टू कॅरी वेट म्हणजे आता जो माणूस आपण म्हणतो ना वजनदार माणूस येतो म्हणजे त्याचं महत्त्व आहे रे काहीतरी समाजात किंवा त्या घटनेत, तर तो वजनदार माणूस आहे. टू कॅरी वेट म्हणजे वजनदार माणूस. टू कास्ट अ स्लर अपॉन, एखाद्या व्यक्तीला स्लर आहे ना म्हणजे त्याच्यावर चिखल फेकणं, कलंकित करणं, त्याला दोष देणं, त्याची बदनामी करणं. कॅच अ टार्टर, जो मोठा माणूस आहे त्याची बरोबरी करायला जाणं. करोडपती आहे, आपल्याला 15,000 रुपये महिना आहे, त्याने फॉर्च्युनर घेतली, आपण लगेच क्रेटा घ्यायला जातो, तर कॅच अ टार्टर, त्याची बरोबरी करण्याचा प्रयत्न करणं. च्यू समवन आउट, च्यू समवन आउट म्हणजे एखाद्याची खरडपट्टी करणं, एखाद्याची खरडपट्टी करणं. क्लिंच द इशू, इशूला क्लिंच करायचं आहे म्हणजे काय, तर त्याचा मुद्दा निकालात काढायचा आहे, तो वादाचा वादग्रस्त मुद्दा विषय मिटवायचा आहे, त्याचा सॉल्व करायचा आहे. क्लिंच करायचा इशू म्हणजे सॉल्व करायचा आहे. टू कम टू अ हेड, परिस्थिती ज्यावेळेस चिघळलेल्या स्तरावर असते तेव्हा तिथं निर्णय घ्यावा लागतो. टू कम टू अ हेड. एक्झाम्पल मराठा आरक्षण जालना, तिथं परिस्थिती चिघळली होती तर तिथं निर्णय काय घ्यायचा होता, म्हणजे गोळीबार करायचा होता, लाठीचार्ज करायचा होता, नव्हता करायचा, परिस्थिती चिघळू द्यायची होती, तर ती जी सिच्युएशन आहे त्यावेळेस आपण ही इडियम वापरू शकतो. टू कम टू अ हेड, टू कम टू अ हेड. नेक्स्ट टू कम टू अ ब्लो म्हणजे हमरी तुमरीवर आलो,
बोललो मग आपल्यात वादविवाद झाले आणि नंतर आपण काय केलं, टू कम टू अब्लो, एकमेकांना मारायला झालो. टू क्राय ओल्फ, आता लांडगा रडतोय. लांडगा रडतो म्हणजे काय, चुकीची माहिती देणं ना. ते लांडगा आला ती गोष्ट नाही का, लांडगा आला येतच नाही. तर टू क्राय ओल्फ म्हणजे चुकीची माहिती देणं किंवा लबाड बोलणं. टू करी फेवर विथ, करीच आहे, कॅरी आहे का करी आहे मला पण नाही माहिती, लिहिलं यांनी साहेबांनी करी इथं. तर टू करी फेवर विथ म्हणजे त्याच्या फेवरमध्ये जायचं, त्याची खुशामत करायची, त्याचे आपण आपल्या भाषेत म्हणतो चाटुगिरी करणं. ओके, नेक्स्ट आहे टू कट अ सॉरी फिगर. सॉरी वाटते आपल्याला, टू कट अ सॉरी फिगर म्हणजे बॅड इम्प्रेशन पडलं आहे आपलं, तर आपल्याला सॉरी फील होते. टू कट अ सॉरी फिगर. टू कट अ क्विक, एखाद्या व्यक्ती, आता मी बोलते आणि तुम्ही माझं बोलणं म्हणण्याच्या आधीच मला डिस्टर्ब केलं, लगेच केलं, टू कट अ क्विक, तर माझं मन दुखावलं जाणार आहे ना. त्यामुळं टू कट टू क्विक याचा अर्थ होणार आहे की एखाद्याचं मन दुखवणं, त्याला कट करलं, बोलता कट केलं व्यक्त्यांना. डिग इन वन्स हिल्स, मागे न हटणं, आपल्या भूमिकेवर ठाम राहणं. डिग इन वन हिल्स. ओके, नेक्स्ट आहे ड्राईव्ह समवन ऑन वॉल. ड्राईव्ह समवन अप ऑन वॉल म्हणजे एखाद्याच्या समोर आणणं. सगळे हे टू ड्राईव्ह समवन ऑन वॉल म्हणजे आता काय झाले, तुम्ही तुमचे मित्र बसलेत आणि तुम्ही एकमेकांना इरिटेट करताय, तर तुम्ही त्याला एवढं इरिटेट केलं की त्यांनी स्वतःचं डोकं जाऊन भिंतीवर आदळलं. म्हणून याचा अर्थ लक्षात ठेवू शकतो आपण की ड्राईव्ह समवन ऑन ऑल म्हणजे त्याला इरिटेट करणं, भिंतीवर जाऊन तो डोकं मारतोय. टू ड्राईव्ह होमला ड्राईव्ह म्हणजे एखाद्या गोष्टीवर भर दिला. तुम्ही मित्रासोबत गेले, तर तिथं मित्र भेटला तुम्हाला आणि रात्री उशीर झाला आणि तुम्ही काय म्हणताय की चल घरी चल, तो ऐकतच नाही, पण तुम्ही कोणत्या गोष्टीवर भर देताय की टू ड्राईव्ह होम, आता घरी चल, रात्री एवढ्या उशिरा घरी जाऊ नको, त्याच्यावरून ते लक्षात राहते. नेक्स्ट आहे टू ड्रॉप अ ब्रिक. टू ड्रॉप अ ब्रिक म्हणजे एखाद्याबद्दलचं चुकीचं बोलणं. जर करप्शन वगैरे कोणीतरी करते, अधिकारी, पॉलिटिक्स, आणि आपण त्याच्याबद्दल चुकीचं बोललो तर त्याचा अर्थ होतो टू ड्रॉप अ ब्रिक. टू एग समवन ऑन, टू एग समवन काय समबडी ऑन, त्याचा अर्थ होतो की प्रोत्साहन देणं म्हणजे चुकीच्या गोष्टीसाठी. टू एग समबडी ऑन, चोरी करायला प्रोत्साहन देणं, लहान मुलांना काहीतरी नशाचे पदार्थ पाजून चोरी करा, वाईट कृत्य करा, ते जे वाईट मार्गाचं प्रोत्साहन दिलं जातं. टू एग समबडी ऑन, मग मी याला लक्षात कसं ठेवलं, एग म्हणजे अंड. आपण जे चुकीचे लोक आहेत त्यांना एक शब्द वापरतो, तसंच तो टू एग समबडी ऑन. फोम ॲट वन्स माउथ, तो आता एवढा रागात आहे की त्याच्या माउथला फोम आला म्हणजे फेस आला, म्हणजे रागात आला, त्यामुळं त्याच्या माउथला फोम आला. गेट अ रॉ डील म्हणजे सावत्र वागणूक मिळणं. ठीक आहे, सावत्र भावासारखी किंवा सावत्र वागणूक मिळणं. गेट इन टू अ रो, लाईनीत जा. तर गेट इन टू अ रोचा अर्थ काय होईल, तो लाईनीत गेला आणि लाईनीत कोणाला तरी लात मारली आणि त्यांच्यात भांडणं झाली. मग गेट इन टू अ रो म्हणजे मध्येच, आता लाईन लागली होती 100 जणांची आणि यांनी काय केलं, मध्येच घुसला आणि एखाद्याला लात मारली आणि तिथं भांडणं केले. मग गेट इन टू अ रो म्हणजे भांडणं उकरून काढणं. नेक्स्ट आहे गेट वन्स हेड अबाव वॉटर. गेट वन्स हेड अबाव वॉटर, पाण्याच्या वर त्याचं डोकं आलं. जर वर नसतं आलं तर तो डुबला असता, अडचणीत पडला असता. जर त्याचं डोकं वर आलंय वॉटरच्या वर म्हणजे त्यांनी अडचणीतून त्याची सुटका करून घेतली. नेक्स्ट गेट समथिंग टू हर्ट, आता काहीतरी मनाला लागलं म्हणजे मनाला लागल्यावर आपण व्यथित होतोय, निराश होतोय, दुःखी होतोय. तर गेट समथिंग टू हर्ट म्हणजे व्यथित झालो. टू गिव्ह करन्सी म्हणजे हे हायलाईट करा, हे कधीच लक्षात नाही राहतले ऑड आहे. तर टू गिव्ह करन्सी म्हणजे पब्लिकली माहिती होणं, जास्त लोकांमध्ये प्रसिद्धी करणं. टू गिव्ह करन्सी, मी असं लक्षात ठेवलं की कोणतरी पैसे वाटत होता, नोटा वाटत होता, पुलावरून सगळ्या नोटा पडत होत्या आणि ते सगळ्यांना माहीत झालं, लोकांमध्ये प्रसिद्धी झाली. टू गिव्ह करन्सी की कोणतरी पैसे वाटतोय. नेक्स्ट टू गिव्ह रॅप ऑन नकल्स म्हणजे कान उघाडणी करणं. हे लक्षातच नाही राहू शकत कोणत्याच अँगलनी, म्हणून मी तिथं लिहून घेतलं की टू गिव्ह रॅप ऑन नकल्स म्हणजे कान उघाडणी करणं. गिव्ह पीस ऑफ वन्स माइंड, गिव्ह पीस ऑफ वन्स माइंड म्हणजे कान उघाडणी करणंच, याचा अर्थ सेम आहे. गिव्ह रॅप ऑन नकल्स आणि गिव्ह समबडी
गिव पीस ऑफ वन माइंड्स, ह्या दोघांचा अर्थ सेम येतो. नेक्स्ट गिव समबडी कोल्ड शोल्डर, त्याच्याशी बेपर्वाईनं वागतोय आपण, त्याला कोल्ड शोल्डर देतो म्हणजे त्याला इज्जत देत नाहीये. तर गिव समबडी कोल्ड शोल्डर म्हणजे त्याच्याशी अनफ्रेंडली वागतोय, मुद्दामून खडूसपणे वागतोय, दुजाभावानं वागतोय, कोल्ड शोल्डर देतोय त्याला. नेक्स्ट गिव द गेम अवे, गेम अवे केला म्हणजे काय, तर गुपित बाहेर काढलं, उघड काढलं. ठीक आहे, तुम्ही भाजपामध्ये या, नाहीतर तुमचा गेम आम्ही आवे करू, असं ते म्हणले आणि मग सगळे लोक भाजपात गेले. तर गिव द गेम अवे म्हणजे गुपित बाहेर काढणं. गिव अप द घोस्ट, जो घोस्ट आहे तो घोस्ट तुम्हाला मारायला आला, मग तुम्ही त्याच्यासोबत लढायला लागले आणि तरी तुम्ही हारले, तुम्ही गिव अप केलं. मग जर तुम्ही गिव अप द घोस्ट केलं म्हणजे काय, आता तुम्ही मरणार आहे म्हणजे मरणे. गिव अप द घोस्ट म्हणजे मरणे. टू गो हाय वायर, टू गो हाय वायर म्हणजे नियंत्रणाच्या बाहेर जाणं, कंट्रोलमध्ये जे राहत नाही त्याला म्हणू शकतो टू गो हे वायर. टू गो द होल डॉग, कुत्र्याजवळ जाणं, डॉग नाही आहे ते हॉग आहे, सॉरी. तर टू गो द होल हॉग याचा अर्थ होईल मग आता की पूर्ण ताकदीनं एखादी गोष्ट करायची. जसं आता कंबाईन मेन्स आहे, तर आपण काय करतोय, टू गो द होल हॉग कम्प्लिटली करतोय, एकदम ताकदीनं अभ्यास करतोय. टू गो द होल हॉग, डॉग नाही हॉग येते. ओके, नेक्स्ट टू गो फॉर द जगलर, एखाद्याच्या विकेस्ट पॉईंटवर जेव्हा बोट ठेवतो आपण आपल्या वादविवादात किंवा डिबेटमध्ये, तर त्याला म्हणू शकतो गो फॉर द जगलर, त्याच्या विकेस्ट पॉईंटवर बोट ठेवणं. टू गो थ्रू द हुप्स, टू गो थ्रू द हुप्स म्हणजे आता समजा एखाद्याला मिलिटरीत जायचं आहे, तर रोज सकाळी 4 वाजता उठून पळायला लागणार आहे, 5 किलोमीटर 10 किलोमीटर, आणि हे कंटिन्युटी ठेवावी लागणार आहे. म्हणजे एखाद्या मोठी गोष्ट जर अचीव करायची आहे तर तुम्हाला खूप सारे कष्ट करायला लागणार आहे. त्याला म्हटलं तर टू गो थ्रू द हुप्स, कठीण काळातून जाणं, कसोटीतून जाणं, गो थ्रू द हुप्स. नेक्स्ट एक होल्ड कोर्ट, कोर्टला होल्ड करणं, एकदम मनोरंजक पद्धतीनं तो गोष्ट सांगतोय, काहीतरी खेळ वगैरे करून दाखवतोय आणि कोर्टातल्या लोकांचं मनोरंजन करून तो कोर्टला होल्ड करतोय. या अँगलने लक्षात ठेवू शकतो. नेक्स्ट आहे टू कीप नोज टू द ग्राइंडस्टोन. ग्राइंडस्टोन म्हणजे काय, आता ते दळणारा दगड आणि तिथं जर नाक आपण ठेवलंय घासत घासत घासत, या अँगलने लक्षात ठेवलं की ग्राइंडस्टोनला आपण नाक घासत ठेवतोय म्हणजे काय, तर कंटिन्यूली न थांबता बराच काळ खूप कष्ट करतोय. ते ग्राइंडस्टोन फिरतोय आणि आपण नाक घासतच आहे त्याला, म्हणजे न थांबता बराच काळ कष्ट करतोय. कीप कार्ड्स क्लोज टू द वन चेस्ट, आता कार्डवर काहीतरी लिहिलंय, त्या ऑन द कार्ड्स अशी जी पाठ केली होती, ऑन द कार्ड्स म्हणजे ते निश्चित होणार आहे, फिक्स होणार आहे. तर कीप कार्ड्स क्लोज टू द वन्स चेस्ट म्हणजे त्या कार्डवर त्याचं काहीतरी लिहिलंय आणि त्या कार्ड त्यांनी स्वतःच्या छातीला लावलं. म्हणून का, कारण त्याच्या कार्डवर काय लिहिलंय ते दुसऱ्यांना दिसू नये म्हणून. याचा अर्थ काय होईल की कीप कार्ड्स क्लोज टू वन चेस्ट म्हणजे गुपित माहिती लपवणं किंवा आपल्या योजना दुसऱ्यांना माहिती होऊ देणं न देणं. नेक्स्ट आहे टू कीप वन्स विग ऑन किंवा दुसरं आहे टू कीप वन्स हिअर ऑन. हिअर आणि विग केसांचा विग, तर दोन्ही सेम आहे. याचा अर्थ आहे शांत राहणं, दोघांचा अर्थ सेमच आहे. टू कीप वन्स विग ऑन, विग म्हणजे केसांचा विग आणि हिअर ऑन म्हणजे केसच, तर शांत राहणे. टू कीप अप वन्स ॲपिअरन्स, टू कीप अप वन्स ॲपिअरन्स याचा अर्थ होतो वर करणे, आनंदी असल्याचं ॲपिअर करतोय ना, तो ॲपिअर करतोय म्हणजे लोकांना फक्त दाखवते की मी आनंदी आहे, खुशी आहे, सुखात आहे, जसं IT वाले दाखवतात. तर ते टू कीप अप वन्स ॲपिअरन्स म्हणजे लोकांना वर करणे दाखवायचं. नेक्स्ट टू कीप अप वन्स हिल्स, वन हिल्स बघा इकडं, तर मोकळेपणानं वागणं, मोकळेपणानं राहणं. जेव्हा गावाकडच्या मुलं मुली इकडे येतात पुण्या मुंबईमध्ये, तर ते मोकळेपणानं राहिल्याची फिलिंग त्यांना येते. त्याला म्हटलं तर टू किक अप द हिल्स, किक अप वन्स हिल्स. टू लीड बाय नोज, लीड बाय नोज म्हणजे एखाद्यावर पूर्ण नियंत्रण आहे, तो नाकानेच त्याला सांगतो हे कर ते कर, लीड करतोय नाकानेच, त्या अँगलने लक्षात ठेवतो. टू लेट समवन्स हिअर डाऊन, एखाद्याला हिअर डाऊन करायला होतोय म्हणजे आपण त्याच्याशी अनौपचारिकपणे व्यवहार करतोय. टू लुकअप टू समबडी, टू लुकअप टू समबडी
याचा अर्थ होतो की एखाद्या विषयीचा आदर वाटणे, एखाद्या विषयी कौतुक वाटणं. टू लुक अप टू समबडी, टू लुक शार्प. टू लुक शार्प म्हणजे घाई करा, त्वरा करा. हरिअप जे जाहिरातीत असतं, हरिअप हरिअप. किंवा त्याला एक नवीन शब्द पाठ केला होता आपण मागच्या सिरीजमध्ये, हॅस्टी, HASTY, हॅस्टी. तर घाई करणं, त्वरा करा, हरिअप, हॅस्टी. आणि टू लुक शार्प सेम आहे. टू मेक अ बिलाईन, बिलाईन मेक करायचे म्हणजे गोष्टीकडं घाई गडबडीनं जायचं आहे. टू मेक अ बिलाईन. त्या मधमाशा जर सुटल्या तर आपण सगळं गोंधळून जातो त्या पोळ्यातून सुटल्यावर. त्या अँगलने लक्षात ठेवायचं की बिलाईन ती तुटलेली आहे आणि आता आपल्याला पळायचं आहे, घाई गडबड करायची आहे. टू मेक अ किलिंग, मरणासारखा पैसा त्यांनी कमवला. किलिंग, मरणागत पैसा कमवला म्हणजे खूप पैसा कमवणे त्याला म्हटलं तर टू मेक अ किलिंग. कमी वेळेत खूप जास्त पैसे कमवले, तेलगीसारखे स्कॅम 1992 2003 त्यासारखं. टू मेक अ पाईल, याचा पण अर्थ सेम होतो की ढिगाणी पैसे जमा केले. क्लास 1 क्लास 2 झाला आणि टू मेक अ पाईल केलं म्हणजे ढिगाणी पैसे जमा केले. टू मीट वन्स वॉटरलू, पराभव पत्करणे. टू मीट वन्स वॉटरलू, पराभव पत्करणे. टू मीन्स वर्ड्स, शब्द आहेत त्याचे कसे आहेत, मीन्स म्हणजे बेधडक शब्द आहेत, बेधडक. टू पास द बॅटन आणि टू पास द बक दोघांचा अर्थ सेम होतो. टू पास द बॅटन, काय बॅटन एखादे बॅटन, आणि टू पास द बक, BATON बॅटन, BUCK बक. पास करायचं आहे काय, जबाबदारी. आपल्यावर जी जबाबदारी दिली ती एखाद्यावर दुसऱ्यावर ढकलायची आहे. तुमच्यावरची रिस्पॉन्सिबिलिटी पास करायची. टू पास द बॅटन, टू पास द बक. किंवा आपल्या एखाद्या गोष्टीचं खापर आपल्यावर येत असलं तर ते दुसऱ्याकडं ढकलायचं आहे. पिकअप द गॉन्टलेट, पिकअप द गॉन्टलेट म्हणजे ॲक्सेप्ट करायचे चॅलेंज, पिकअप करायचे. गॉन्टलेट म्हणजे चॅलेंज, तर पिकअप द गॉन्टलेट, चॅलेंज ॲक्सेप्ट करायचे, आव्हान स्वीकारायचं आहे. प्ले डक्स अँड ड्रेक्स म्हणजे खूप उधळपट्टी करायची, येड्यासारखा पैसा खर्च करायचा आहे. त्याला शब्द काय, एक्स्ट्राव्हॅजंट, एक्स्ट्राव्हॅगंट का एक्स्ट्राव्हॅजंट, उच्चार मला येत नाही पण सांगतो. नेक्स्ट प्ले हॅवॉक विथ, प्ले हॅवॉक विथ म्हणजे पूर्णपणे विस्कळीत करणं. आता आम्हाला फिरायला जायचं होतं पण पाऊसच आला, पावसानं काय केलं, प्ले हॅवॉक विथ केला, प्लॅन चौपट केला. विस्कळीतच शब्द लिहितो मी त्याला, विस्कळीत केला. रेन हॅज कम्प्लिटली प्लेड हॅवॉक विथ स्पोर्टिंग इव्हेंट्स किंवा विथ आवर प्ले. येस, तर पार्ट 3 मधला थोडासा पार्ट बाकी होता तो कव्हर करून घेऊ. टू प्ले ट्रॉन्ट, टू प्ले ट्रॉन्ट म्हणजे शाळा बंक करणं, क्लास बंक करणं, शाळा बुडवणं. टू प्ले ट्रॉन्ट. पोर ऑइल ऑन ट्रबल वॉटर्स, आता ऑइल कधी आणि वॉटर कुठं आहे याच्यावर पण प्रश्न चुकतो. पोर वॉटर ऑन ऑइल असं चुकून येऊ शकतं. तर पोर ऑइल ऑन ट्रबल वॉटर्स म्हणजे जे काय भांडणं बिडणं आलेत ते मिटवायचेत. टू पुल वन्स फिंगर आउट, पुल फिंगर्स आउट, सॉक्स अप, वेट. ह्या दोघांचा अर्थ होतो कष्ट करणं आणि याचा अर्थ होतो कार्यात सहभाग घेणं. टू पुल वन्स फिंगर आउट म्हणजे कष्ट करणं, खूप जास्त कष्ट करणं. टू पुल वन्स सॉक्स अप म्हणजे तरी पण कष्टच करणं. आणि टू पुल वन्स वेट म्हणजे सार्वजनिक कार्यात सहभाग घेणं. टू पुल द स्ट्रिंग्स किंवा टू पुल द वायर्स, खाजगी वजन वापरू शकणं म्हणजे बाह्य वशिला लावणं. इन्फ्लुएन्सरचा वापर करणं बाहेरून नोकरी लावायसाठी आपण काय करतो, टू पुल द वशिलेबाजी, इन शॉर्ट टू पुल द स्ट्रिंग्स, वशिलेबाजी करणं. पुश द बोट आउट, बोट आउट पुश करायचे, पुश द बोट आउट म्हणजे खूप सारा पैसा खर्च करायचा आहे. मी काय लक्षात घेतलं की त्या माणसाची बोट आहे, स्वतःची बोट असणं म्हणजे खूप पैसा आला आहे आणि तो त्या बोटला ढकलून देतोय, म्हणजे असंच ढकलून देतोय राग आल्यावर. आपण जसं मोबाईल फोडतो तसं तो राग आल्यावर बोट ढकलतोय, एवढा त्याच्याकडे पैसा आहे, तो खूप सारे पैसे खर्च करतोय. नेक्स्ट पुट हिज फूट डाऊन म्हणजे खंबीरपणे त्याच्या मतावर तो ठाम आहे. याच्या आधी आपण बघितलं डिग हिल, असं काहीतरी बघितलं, डिग हिल, तर तेच आहे. पुट हिज फूट डाऊन म्हणजे त्याच्या मतावर तो ठाम आहे. नेक्स्ट पुट हिज फूट डाऊन, हे झालं रे, पुट फूट डाऊन झालं. पुट हिज फूट इन माउथ, माउथमध्ये फूट म्हणजे चुकीचं बोलून त्याने नामुष्की वाढवून घेतली आहे, काहीतरी चुकीचा बोलला आहे तो. पुट हिज फूट इन माउथ
आता तोंडामध्ये फूट म्हणजे चुकीचं काम झालं ना काहीतरी, त्याच्यावरून पण ते लक्षात येऊ शकतं. नेक्स्ट टू राईड रफ शोड ओव्हर समथिंग. टू राईड रफ म्हणजे कठोरपणे वागणं. शॉर्ट ओव्हर समबडी त्याच्या भावनांचा त्याच्या मताचा विचार न करता त्याच्याशी कठोरपणाने वागणं. टू राईड रफ शॉर्ट ओव्हर समबडी. टू रन द गॉन्टलेट याचा अर्थ होतो टीका करणं. टू रन द गॉन्टलेट टीका करणं. स्पेलिंग बघा आणि ती पाठ करा, एक्झॅक्टली सेम आहे. टू रन द गॉन्टलेट टीका करणं. टू सी थ्रू तो बघू शकतो, काहीतरी बघू शकतो, काय तर खरा स्वभाव बघू शकतो, माणसाच्या पलीकडचा खरा स्वभाव तो बघू शकतो. टू सी थ्रू. टू सेट अप द बोट. टू सेट द बोट येते म्हणजे सापळा रचलाय. करप्शनमध्ये तुम्ही लय पैसे घ्यायला लागले आणि एखाद्या चांगल्या माणसाने तुमच्यासाठी काय केलं, टू सेट द बोट केली म्हणजे सापळा रचलाय, प्लॅन आखला. शो क्लीन पेअर ऑफ हिल्स पळ काढणं. हिल्सवर तो पळाला, क्लीन पेअर केली, तिथून त्यांनी पोबारा केला, पळ काढला. टेक अप द हॅचेट. आता हे जे शो क्लीन पेअर ऑफ हिल्स आहे याला अजून एक समानार्थी म्हण काय येऊ शकते, इडियम काय येऊ शकतो, टू शो द व्हाईट फिदर. टू शो द व्हाईट फिदर. इथे लिहू का व्हाईट फिदर. शो क्लीन पेअर ऑफ हिल्स म्हणजे पळाला, पळकुटेपणा केला, भित्रेपणा केला आणि व्हाईट फिदर ते पण सेमच होतं. नेक्स्ट आहे टेक अप द हॅचेट. ते टेक अप द हॅचेट बघू नंतर टू शो व्हाईट फिदर आलं का, इथं खाली आलं बघा, हे टू शो व्हाईट फिदर सेम आहे. कशाच्या, टू शो अ क्लीन पेअर ऑफ हिल्स. टू स्पीक व्हॉल्यूम्स फॉर म्हणजे जिथं एव्हिडन्स नाही आहे, पुरावाची गरज नाही आहे. टू स्पीक व्हॉल्यूम्स फॉर त्याचा आवाजच एवढा कणखर आहे की त्याला पुराव्याची गरज नाही आहे. स्पीक व्हॉल्यूम्स फॉर. स्टीम द राईड म्हणजे स्टीम केली, ट्रेंड जो होता चालू तो स्टॉप केला. एक्झाम्पल, आता ते मी टूचं अभियान चाललं होतं, मग कोणी पण यायचं 15 वर्षापूर्वी 20 वर्षापूर्वीचे सगळे आरोप करायचे, तर हा ट्रेंड चालला होता. मग कोणतरी आलं आणि तो सगळा ट्रेंड थांबवला, तर त्याला म्हणू शकतो आपण त्यांनी स्टीम द राईड केली. नेक्स्ट आहे स्ट्राईक अ कॉर्ड म्हणजे सिम्पथी देणं, सहानुभूती दाखवणं. स्ट्राईक अ कॉर्ड सिम्पथी फील करणं. टू टॉक थ्रू वन्स हॅट म्हणजे तुम्ही दुसऱ्याच्या टोपी घालून बोलताय, तुम्हाला काहीच घंटा माहीत नाही, नॉलेज नाही आहे, तुम्ही मूर्खपणाचं बोलताय, तर टॉक थ्रू वन्स हॅट म्हणजे दुसऱ्याच्या टोपी घालून बोलताय. नेक्स्ट टेक हर्ट. टेक हर्ट म्हणजे आशावादी आणि टेक टू हर्ट त्याचं काय होतं की मनाला लागून घेतलं. इथं टू नाही आहे ना, इथं फक्त टेक हर्ट आहे, टू नाही, म्हणून ते टेक हर्ट पाठ करायचं आणि टेक टू हर्ट ते वेगळे. टू टॉक समवन ओव्हर त्याच्याशी एवढं बोललं की त्याचं मनच वळलं. ठीक आहे, त्याच्याशी एवढं बोललो आपण की त्याचं मन वळवणं. टू टॉक समबडी किंवा टू टॉक समवन ओव्हर. टू टेक समबडी ॲट फेस व्हॅल्यू एखाद्याला आपण त्याच्या फेस व्हॅल्यूची काय केली, दखलंदाजी केली. म्हणजे तो वरवर वाटत होता आपल्याला की हा साधा आहे, भोळा आहे, गरीब आहे, क्रेड्युलस आहे, पण आपण त्याच्याशी काय केलं, आपण म्हणू शकतो की कमी समजलं त्याला. तर टू टेक समबडी ॲट फेस व्हॅल्यू चेहरा पाहून दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं. म्हणून चेहरा पाहून आपण जे ठरवलं होतं तर ते चुकीचा गैरसमज आपला निघाला, तो भोळा नव्हता, दिसला तसा नव्हता. टू टेक समबडी ॲट फेस व्हॅल्यू, फेस व्हॅल्यूवरून ते लक्षात राहतं. आता नेक्स्ट टू टेक समबडी ॲट फेस व्हॅल्यू झालं. टेक टू हर्ट. हे टेक हर्ट म्हणजे आशावादी आणि टेक टू हर्ट म्हणजे मनानं खचणं. हे बघा वेगळे, इथं टू आला, फरक काय, इथं टू आला, टेक टू हर्ट, आणि तिकडं टेक हर्ट म्हणजे आशावादी होतं. टेक टू हर्ट म्हणजे त्याने मनावर लावलं, मग मनाला धसका घेतला, मनाने खचला. टेक टू टास्क खरडपट्टी काढली, टेक टू टास्क. टेक अप द कजल्स सपोर्ट करणं. टेक अप द कजल्स म्हणजे सपोर्ट करणं, त्याच्या बाजूनं उभं राहणं. टेक अप द कजल्स म्हणजे जेव्हा शाहरुख खानचा मुलगा एवढ्या मोठ्या रॅकेटमध्ये सापडला होता, वॉटेवर सापडला होता नव्हता मला नाही माहिती, तर त्याबाबत तेवढ्या मोठ्या अडचणीच्या काळात शाहरुख खानने त्याच्या पोराचं काय केलं, टेक अप द कजल्स केलं, त्याला सपोर्ट केला.
नेक्स्ट आहे टू सेट द बोर्ड झालं का, शोप झालं, टेक अप द हॅचेट हे राहिले बघा. टेक अप द हॅचेट याचा अर्थ होतो की युद्ध पुकारलं. बरी द हॅचेट म्हणजे काय तर जुने पुराणे मुर्दे उखाडो मत असं होतं ना ते, म्हणजे भांडणं उकरून नका काढू, बरी द हॅचेट तुमचा वाद मिटवा. तर आता टेक अप द हॅचेट म्हणजे वार काढा, भांडणं काढा, युद्ध पुकारा. थ्रो डाऊन द गॉन्टलेट हे झालंय मला वाटतं, परत एकदा आले थ्रो डाऊन द गॉन्टलेट. चॅलेंज देणं, एखाद्याला आव्हान देणं, त्याला म्हणू शकतो आपण टू थ्रो डाऊन द गॉन्टलेट. थ्रो अप वन्स कार्ड, थ्रो अप वन्स कार्ड. आता कार्ड त्याने फेकलंय म्हणजे काय तर योजना रद्द केली. याच्या आधी मी तुम्हाला काय म्हटलं होतं, ऑन द कार्ड्स याचा अर्थ काय होता की ते कार्डवर लिहिलं म्हणजे फिक्स होणार आहे, डेफिनेटली होणार आहे. पण यांनी काय केलं आता थ्रो अप वन्स कार्ड्स केले, म्हणजे ते कार्डवर जे लिहिलं होतं ते कार्डच फेकून दिले, म्हणजे योजना रद्द केली, प्लॅन कॅन्सल केले. टू टर्न द कॉर्नर, टू टर्न द कॉर्नर म्हणजे मुख्य अडचणीतून तो निघाला. टू टर्न द कॉर्नर परिस्थिती बदलली ना, त्याच्यावर अडचण येणार होती पण आता तो कॉर्नर काय झाला, टर्न झाला, परिस्थिती बदलली. नेक्स्ट आहे टॉपसी टर्वी, 94च्या PSIला आलेलं आहे असं पुस्तकात लिहिलेलं आहे. टॉपसी टर्वी म्हणजे उलटा सुलटा, ठीक आहे, उलटा सुलटा. नेक्स्ट आहे अप इन द आर्म्स, अप इन आर्म्स याचा अर्थ होतो की संताप व्यक्त करणे, खूप जास्त राग दाखवणं. आता त्याला एवढा राग आला की त्यांनी काय केलं, ते हात बितं वर करून रागात राग बोलायला लागला. अप इन द आर्म्स म्हणजे खूप रागात, खूप संतापात असणं. ओके, तर एवढं झालं 8-10 मिनटाचं, ते 40-42 मिनटाचा तो व्हिडिओ चुकून पॉज झाला होता किंवा कंप्लीट झाला होता. VR झाले, अट डाऊन झाले. वेट बिहाइंड इयर्स, वेट बिहाइंड इयर्स आहे म्हणजे कानामागं ओला, तर तो नौखा आहे, त्याला अनुभव नाही आहे अजून, तर त्याला वेट बिहाइंड इयर्स म्हणतो आपण. नोव्हिस असा पण एक शब्द आहे त्याला, नोव्हिस. अजून काय लिहितो मी शब्द खाली, टू बाय अ पिग इन पोक, टू बाय अ पिग इन पोक म्हणजे न तपासता त्याने डुक्कर खरेदी केलं, काही चौकशी न करता खरेदी करणं, त्याला म्हटलं तर टू बाय अ पिग इन अ पोक. टू कॅरी अ कॅन, कॅरी द कॅन, कॅरी द वेट बघितलं आपण काय, तो वजनदार माणूस होता, ठीक आहे, त्याचं काहीतरी वजन आहे मार्केटमध्ये, तर कॅरी द वेट होतं ते. हे कॅरी द कॅन आहे म्हणजे दोष स्वीकारणे, चूक नसताना सुद्धा दोष स्वीकारणे, कॅरी द कॅन म्हणू शकतो आपण त्याला. नेक्स्ट टू बाईड वन्स टाईम, टू बाईड BIDE वन्स टाईम याचा अर्थ आहे संयमानं वाट बघणं. बाईड करतोय तो, संयमानं वाट बघतोय कशाची, टाईमची. अपना टाईम आएगा, अपना टाईम आएगा. टू बाईड वन्स टाईम. टू ब्लो वन स्टॉप, टू ब्लो वन्स टॉप म्हणजे रागानं भडकला, संतापानं भडकला. आणि आत्ता सगळ्यात बघितलं ना आपण लास्टला शब्द अप इन आर्म्स, तर अप इन आर्म्स आपण त्याला लिहू शकतो, ब्लो वन स्टॉप आणि अप इन आर्म्स, ब्लो वन स्टॉप. नेक्स्ट आहे द ऑलिव्ह ब्रांच, ऑलिव्ह ब्रँच म्हणजे शांततेचा संदेश. आता ते युनेस्कोचं जे आहे सिम्बॉल, तर त्यामध्ये ऑलिव्ह ब्रँच आहे, बघितलं असेल तुम्ही तर ते काय देते, शांततेचा, युनेस्कोचा नाही युनोचा, तर शांततेचा संदेश देते. द ऑलिव्ह ब्रांच म्हणजे शांततेचा संदेश देणं. स्ट्रॉ इन द वाइंड, स्ट्रॉ आहे आणि ती कशात आहे, इन द वाइंड वादळामध्ये आहे. आता याचा अर्थ काय होईल की ते वादळ कुठल्या दिशेला जातंय, ते वादळ ह्या दिशेला जातंय, ह्या दिशेला जातंय, जोरात येतंय, त्या स्ट्रॉ उडत आहेत, त्याचं ते इंडिकेशन देतंय, ठीक आहे. मग स्ट्रॉ जर अशी उभी आहे ती स्ट्रॉ आणि वारा इकडं आला तर ती जी स्ट्रॉ आहे ती अशी इकडं होणार आहे, म्हणून स्ट्रॉ इन द वाइंड म्हणजे पूर्व सूचना देण्यासाठीच्या, धोका देण्यासाठीचा, पूर्व धोका देण्यासाठीचा, ठीक आहे, इंडिकेशन देण्यासाठीचं, ठीक आहे. तर एवढेच बस झाले, बाकीचे पुढच्या व्हिडिओमध्ये बघूयात.